व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट. कालच्या लेक्चरला आपण डिजिटल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा प्रॉब्लेम नंबर 4 अभ्यासलेला होता. आज आपण प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवलाय, तुम्ही नोटबुकमध्ये तो लिहून घेतला असेल आणि तो प्रॉब्लेम आपण आता डिस्कस करूयात आणि त्यानंतर तो प्रॉब्लेम आपण आज 2 लेक्चरमध्ये सोडवणार आहोत, पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये. कारण एका 40 मिनिटाच्या लेक्चरमध्ये ते संपूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, म्हणून आपण ती मीटिंग परत स्टार्ट करतो आणि राहिलेला प्रॉब्लेम सोडवतो. याची नोंद त्या ठिकाणी घ्याल. ओके, आज जो प्रॉब्लेम आपण इथे अभ्यासणार आहोत तो देखील युनिव्हर्सिटीच्या पेपर मधलाच प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलाय. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍव्हरेज प्रॉब्लेम असतो, खूप काठिण्य पातळी नसते त्याची आणि खूप सोपा पण प्रॉब्लेम असत नाही. एक ऍव्हरेज ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतात आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा असतो. ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला दिला इथे. A, B and C were in partnership sharing profit and losses in the ratio 4:3:2. They decided to dissolve the business on 31st December 2017, on which date their balance sheet was as under. बॅलन्स शीट दिलं तुम्हाला. बॅलन्स शीटला 3 पार्टनरचं कॅपिटल तुम्हाला दिलं, तिघांची आउटरला बेरीज दिली, पण त्याच्याशी आपल्याला काही गरज नाही त्या अमाऊंटची. 64,000, 45,000 अँड 42,000 असं कॅपिटल त्या ठिकाणी दिलं. त्यानंतर जनरल रिझर्व्ह दिला 18,000चा. मिसेस बीज लोन एक लॅबिलिटीज तुम्हाला इंटरनल लॅबिलिटीज दिली. इंटरनल एक्सटर्नलच आहे ती, मिसेस आहे. मिस्टरची जर असेल त्या ठिकाणी, स्वतः पार्टनरची नाही आहे ती, मिसेस बीज लोन आहे. बीज लोन नाही नुसतं, तर ते मिसेस बीज लोन आहे आणि म्हणून ओके. काय म्हटलं, मिसेस बीज लोन दिलं, मिसेस बीज लोन आणि नंतर त्या ठिकाणी क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आहे. तर ह्या 3 त्यांनी एक्सटर्नल लॅबिलिटीज दिल्या आणि 3ही लॅबिलिटीजचा जर विचार केला तर 3ही अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. तिथे 3ही काय आहेत? अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे. इथे मिसेस बीज लोन या बी आणि मिसेस बीज मध्ये फरक आहे. पार्टनरचं लोन असेल तर ते इंटरनल होतं आणि तो त्याच्या पत्नीचा असेल, मुलाचा असेल, मुलीचा असेल तरी ते ह्या क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल सारखंच ट्रीट करायचं. त्याचा आणि पार्टनरचा काही संबंध असत नाही, ती इंटरनल लॅबिलिटीज होऊ शकत नाही. त्याच्यानंतर असेट साईडला कॅश 10,000 आहे जी सुरुवातीला आपण घेतो आणि 4 लॅबिलिटी असेट्स दिल्यात आणि इथे परत तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम सारख्या 3 इन्स्टॉलमेंट दिल्यात. फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट. डेट इथेही दिलेली नाही तुम्हाला. द क्रेडिटर्स वेअर सेटल ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹2,000. हा जो क्रेडिटर्स आहे, क्रेडिटरचं देणं किती होतं तिथे? 30,000 होतं, 30,000 होतं. आता या 30,000 पैकी त्याला ₹2,000 डिस्काउंट दिला. डिस्काउंट दिला म्हणजे त्याच्याकडनं घेतलाय तो डिस्काउंट, म्हणजे त्याला कमी पेड करणार. त्याला 30,000 पेड करायचे होते, तर आता त्याला
ते सेटल करताना पेड करताना डिस्काउंट त्याच्याकडनं मिळाला 2000, म्हणजे 30,000 मधून 2000 गेले 28,000, म्हणजे त्याची जी लायबिलिटीज आहे ती फक्त 28,000 राहील. त्याला कॅश नाही पेड केल्या, त्याने डायरेक्ट सोडून दिले 2,000 रुपये. मग आपण 2,000 रुपीज काय करतो, लेस करतो. तर ती एक ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी दिली आहे. आणि इट वॉज अग्रीड दॅट द कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज अँड व्हेन रिअलाइज्ड. जेव्हा कॅश रिअलाइज होईल त्यावेळेस ती डिस्ट्रीब्यूट करायची. फिजिबल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं ते मुळातच त्याचं नावातच आहे. तुकड्या तुकड्यामध्ये कॅश असेट सेल होतात आणि तुकड्या तुकड्यामध्ये कॅश येते आणि तुकड्या तुकड्यामध्ये लायबिलिटीज पेड करायची. डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹3,000. किती आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस? किती दिले? 3,000 रुपये दिले. ओके, प्रोव्हिजन किती केली? डिझोल्युशन एक्सपेन्सेस ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹3,000. 3,000 रुपयाची प्रोव्हिजन केली. कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं 12,000ची प्रोव्हिजन केली. बट त्या प्रॉब्लेम मध्ये 12,000 रुपयाची तरतूद केली होती आणि ऍक्च्युअल एक्सपेंडिचर झाला होता 10,000, म्हणजे ऍक्च्युअल एक्सपेंडिचर कमी झाला होता म्हणून 2,000 रुपये तिथे वाचले होते. आपण 2,000 रुपये ऍड करून घेतले होते कॅश मध्ये. बट इन दिस केस द ऍक्च्युअल एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹4,000. प्रोव्हिजन केली 3,000ची आणि ऍक्च्युअल एक्सपेंडिचर झाले 4,000चे, म्हणजे 1,000 रुपये जास्त खर्च झाला. कालच्या उलट आहे इथे बघा प्रॉब्लेम मध्ये. काल वाचले होते आपण, ऍड केले होते, आता आणखीन 1,000 रुपये आपल्याला शेवटच्या इन्स्टॉलमेंट मधून काय करायचे, पेड करायचे. कशासाठी? रिअलायझेशन एक्सपेन्सेस साठी. तर तो एक वेगळे पण ह्या प्रॉब्लेमचं आहे. इथे जरी छोटा प्रॉब्लेम दिसत असला तरी पण इथे 3 लायबिलिटीज आहे. त्याच्यानंतर या क्रेडिटरची 2,000 रुपयाची ऍडजस्टमेंट करायची आणि इथे तुम्हाला कालच्या उलट पद्धतीने ऍडजस्टमेंट दिली आहे. तर आपण हा प्रॉब्लेम सोडवायला घेऊयात. ओके, तुम्ही रेडी असाल? सरप्लस कॅपिटल, स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल, ही आपली पहिली ऍडजस्टमेंट असणार आहे. हे 3 पार्टनर त्या ठिकाणी दिलेत, बरोबर आहे. आणि मग आता इथे आपण काय घेतो, बॅलन्स इज फर्स्ट पार्टनर्स कॅपिटल. ओके, ऍज पर बॅलन्स शीट घेतो ते. ओके, अकाउंट शिकत असताना तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड पण शिकतात, ते पण ऑब्झर्वेशन करा कशा पद्धतीने टेबल वगैरे इन्सर्ट करायचे. ओके, पार्टनर्स कॅपिटल. अकाउंटच्या क्लासवर कॉम्प्युटरचा क्लास फ्री देतोय आपण.
तिथे बघूयात आपण तिघांचं कॅपिटल किती आहे. तिघांचा रेशो पण बघूयात आपण. तिथे रेशो किती दिलाय तो. रेशो 4:3:2 आहे आणि कॅपिटल 64,000, 45,000 आणि 42,000. ओके. आणि रेशो किती म्हटलंय आपण त्याचा. रेशो दिलाय त्यांनी 4:3:2. ओके. आणि जनरल रिझर्व्हचा बॅलन्स 18,000 आहे. चारास तीनास 2. ओके. 4:3:2. 4:3:2 ने 18,000 रुपये आपल्याला वाटून द्यायचे. बघा तिघांच्या रेशोची जर बेरीज केली तर ती येते 9. 4 + 3 7 + 2 9 येते. आणि मग 9 टोटल रेशोची बेरीज येते आणि टोटल तिथं जनरल रिझर्व्ह किती 18,000 आहे. 9 दुने 18 म्हणजे एका रेशोला 2 येतं. म्हणजेच त्या ठिकाणी इथे याला ऍड होतील 8,000, याला ऍड होतील, याचा रेशो 3 आहे म्हणजे 3 दुने 6,000 आणि याचा रेशो 2 आहे म्हणून याला ऍड होतील 4,000. ओके. या पद्धतीने ते ऍड होतील. लक्षात येते. आणि हे ऍड केलं की इथे आपलं काय येणार ऍडजस्टेड कॅपिटल येणार. काय येणार ऍडजस्टेड कॅपिटल येणार. नंबर 2 ऍडजस्टेड कॅपिटल. आणि मग ऍडजस्टेड कॅपिटल कसं आलं आपलं 64 + 8,000 72,000. ओके. त्यानंतर 45 + 6,000 51,000. त्यानंतर 42 + 4,000 46,000. तुम्हाला आन्सर पण पाठवलंय. ओके. व्हेरी गुड. खूप मुलांनी पाठवलं. मी प्रत्येकाचं नाव घेत नाही आणि तुम्ही असा रिस्पॉन्स देत राहा. पण ते गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही शिकणार नाही आहात. आता ऍडजस्टेड कॅपिटल नंतर आपल्याला काय काढायची युनिट व्हॅल्यू काढायची. आणि युनिट व्हॅल्यू काढायची तर आपल्याला काय घेणं गरजेचं आहे रेशो घेणं गरजेचं आहे. बरोबर. रेशो घेणं गरजेचं आहे. मग रेशो घेऊयात त्याचा. किती पहिल्याचा रेशो 4. दुसऱ्याचा रेशो 3 आणि तिसऱ्याचा रेशो 2. आता त्या रेशोला त्या कॅपिटलला ऍडजस्टेड कॅपिटलला रेशोने जर भागलं तर तिथे काय येतं त्याचं युनिट व्हॅल्यू येते. काय येते युनिट व्हॅल्यू येते. बघा बरं मग युनिट व्हॅल्यू किती येते. युनिट व्हॅल्यू मग 72,000 भागिले 4 तुम्ही आन्सर पाठवलंय. 18,000 17,000 आणि 23,000. व्हेरी गुड.
18,000, 17,000 आणि 23,000. बघा काय केलं आपण, फक्त हे ऍडजस्टेड कॅपिटल रेशोने डिवाइड केलं, ऍडजस्टेड कॅपिटलला रेशोने डिवाइड केलं, बरोबर. मग 72,000 भागिले 4 18,000, 51,000 भागिले 3 17,000 आणि 46,000 भागिले 2 23,000. ही आली त्याची युनिट व्हॅल्यू, बरोबर. आता या युनिट व्हॅल्यू वरनं आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, प्रोपोर्शनेट कॅपिटल. प्रोपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करणार आहोत. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोपोर्शनेट कॅपिटल, तर इथे कोणाची युनिट व्हॅल्यू सर्वात स्मॉल आहे तर ते फाइंड आउट करणार. ओके. When we observe the unit value of A, B and C, we observe that the unit value of B is small than A and B, that is 17,000, and 17,000 is less than A, that is 18,000, and C's unit value, that is 23,000. That's why we should take on the unit value of B's as a base capital. Okay. व्हेरी गुड. तुम्ही मला आन्सर पाठवलं, बीची युनिट व्हॅल्यू घ्यायची. बघा, टेकन ॲज बेस कॅपिटल हे मोठं वाक्य आपण असं फक्त एवढं लिहिलं तरी चालतं. समजतंय ना तुम्हाला, मागच्या सर्व प्रॉब्लेम मध्ये मी पूर्ण याच्यात लिहून दिले तुम्हाला. बीज युनिट व्हॅल्यू टेकन ॲज बेस कॅपिटल तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकता. काय, बीज युनिट व्हॅल्यू, म्हणजे याचा अर्थ बीची युनिट व्हॅल्यू आपण घेतली तिथे कॅल्क्युलेशन साठी. ओके. आणि मग बीच्या युनिट व्हॅल्यूने प्रत्येकाच्या रेशोला मल्टिपल करायचं. बीची युनिट व्हॅल्यू किती आहे, 17,000. किती, 17,000 आहे. सो 17,000 मल्टिपल बाय त्याच्या प्रत्येकाच्या रेशोने 17,000 अगोदर बीलाच करूयात. 17,000 गुणिले 3, 17,000 मल्टिपल बाय 3 51,000, 17,000 मल्टिपल बाय 4 यस 68,000, राईट. 68,000 आन्सर बरोबर आहे का, 68,000. and 17,000 multiplied by 2, that is 34,000. तुम्हाला आन्सर पाठवलं त्याला 38,000, 51,000 आणि 34,000. 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68,000. ओके. सो हे प्रोपोर्शनेट कॅपिटल आलं आपलं. आता प्रोपोर्शनेट कॅपिटल आल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं, सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं, सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट सरप्लस कॅपिटल, सरप्लस कॅपिटल इज कॅल्क्युलेटेड बाय सेकंड मायनस, सॉरी इथे आपलं थोडं मिस्टेक झालं. फर्स्ट सेकंड हे काय आलं, थर्ड यायला पाहिजे होतं इथे, आणि इथे 4 यायला पाहिजे होतं. ओके. थर्ड सेकंड मायनस थर्ड, दॅट इज कॉल्ड सरप्लस कॅपिटल. आणि तुम्ही ते कॅल्क्युलेट करून दाखवलं. बघा बघा बरं, सेकंड हे ऍडजस्टेड 72,000 आणि हे इथे थर्ड, म्हणजे ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट कॅपिटल. 72,000 मायनस 68,000, दॅट इज 4,000. बोरसे, यू हॅव एनी क्वेरीज, तुम्ही हँड रेज केला. ओके, आन्सर दिलं, आन्सर दिलं. ओके. इथे बघा 51,000 मायनस 51,000 इथे आलं नील, आणि इकडे 46,000 मायनस 34,000, 46,000 वजा 34,000 इथे आलं 12,000. ओके, ही झाली आपली पहिली स्टेप. फर्स्ट इथे हे करतो आहोत. आणि आता परत आपल्याला ह्या स्टेप रिपीट करायच्या. इथे परत आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, ह्या दोघांचं आता 4,000 आणि 12,000, ह्या दोघांचं परत काय काढायची, आपल्याला युनिट व्हॅल्यू काढायची. म्हणून परत दोघांची काय घेऊयात आपण, रेशो घेणार आहोत. काय घेणार आहोत, रेशो घेणार आहोत. मग आता रेशो जर घेतला त्याचा,
तर याचा रेशो 4 आणि याचा रेशो 2. आणि मग परत त्याची युनिट व्हॅल्यू आपली तिथे कॅल्क्युलेट होणार. परत त्याची युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आणि युनिट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायला गेल्यावर आपल्या असं लक्षात येतं की याची युनिट व्हॅल्यू 4000 डिवायडेड बाय 4 1000 आणि 12000 डिवायडेड बाय 12000 डिवायडेड बाय 2 6000. ओके, तर ह्या पद्धतीने आलं 1000 आणि 6000. व्हेरी गुड, तुम्ही आन्सर पाठवलं. आता मग परत दोघांची युनिट व्हॅल्यूची आपण काय करूयात, कंपॅरिझन करूयात. ओके, आणि असं लक्षात येते आपल्याला या दोघांमध्ये कोणाची युनिट व्हॅल्यू सर्वात स्मॉल आहे, परत ए ची. म्हणून त्याला आपण काय घेणार आहोत बेस कॅपिटल म्हणून घेणार आहोत. आता हे काय आलं आपलं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. ओके, आणि आता इथे दोघांपैकी कोणाची युनिट व्हॅल्यू स्मॉल आहे, ए ची. म्हणून एच युनिट व्हॅल्यू आपण घेतो आहोत, तिथे ए ची युनिट व्हॅल्यू घेतो आहोत. लक्षात आलं. मग ए ची युनिट व्हॅल्यू 1000 आहे. या 1000 ने प्रत्येकाच्या रेशोला मल्टिपल करू. अगोदर ए च्याच रेशोला मल्टिपल करू. 1000 मल्टिपल बाय 4 4000 आणि 1000 मल्टिपल बाय 2 2000. ओके, हे आलं मग आपलं इथे प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. ओके, प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. आणि मग इथे आपलं शेवटचं निघतं काय, ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. आता बघा 4 इथे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, ते 4 मायनस 5. 4000 मायनस 4000 नील. आणि 12000 मायनस 2 10,000. ओके, सो हा वे त्या ठिकाणी झाला कॅल्क्युलेट करण्याचा. तर मग इथे सी चं कॅपिटल हे 10,000 सरप्लस आलं. म्हणजे हा पहिला टप्पा येईल आपला पेड करण्याचा, हा पहिला टप्पा येईल. त्याच्यानंतर हा दुसरा टप्पा येईल. लक्षात आलं. आणि प्रोपोर्शनेट कॅपिटल हा तिसरा टप्पा येईल. हे फिक्स आहेत बरं का, यातले कोणतं पेड करायचं असं कन्फ्युजन होतं बऱ्याच मुलांचं. पहिलं ऍब्सोल्यूट सरप्लस, नंतर प्रोपोर्शनेट सरप्लस आणि नंतर प्रोपोर्शनेट कॅपिटल. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे टप्पे आहेत. ओके, हे ह्या पद्धतीनेच पेड होणार ते प्रत्येक वेळेस. झालं. आणि आता मग आपण पुढच्या पार्टकडे जात आहोत, सेकंड पार्टकडे जात आहोत आपण. आणि सेकंड पार्ट काय आपल्याला इथे काय बनवायचं आता, स्टेटमेंट शोईंग फिजिबल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर सरप्लस कॅपिटल मेथड. बरोबर ना, ऍज पर सरप्लस कॅपिटल मेथड. याच्यामध्ये काय अडचण आली मला ते विचाराल बरं. याच्यामध्ये काय अडचण येते का ते विचाराल मला. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचाराल. नाही ना. एक 4-5 मिनिटांमध्ये आता आपली परत मीटिंग रिझ्यूम होईल. बघा 10 मिनिटं आहेत अजून. 10 मिनिटांमध्ये रिझ्यूम होईल आणि त्याच्यानंतर मात्र आपण परत कंटिन्यू करूयात. ठीक आहे, तर आपण पुढच्या स्टेटमेंटकडे जात आहोत, सेकंड स्टेटमेंटकडे जात आहोत. स्टेटमेंट शोईंग
सरप्लस कॅपिटल मेथड. ओके, तर ते स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. सारी कलाकारे, आवाज अडकतोय, माझा आवाज येत नाही क्लिअर तुम्हाला सर्वांना? मेसेज कराल कोणीतरी? येतोय? ओके, ठीक आहे. आता इथे आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं. तर स्टेटमेंट तयार करत असताना आपण विचार करूयात की आपल्याला किती कॉलम बनवण्याची गरज आहे. मग बघा बरं, मिसेस बीज लोन, बघा पहिलं आपला डेटचा कॉलम, नंबर 2 पर्टिक्युलर, नंबर 3 कॅश, बरोबर. कॅश झाल्यानंतर या 3 लायबिलिटीज आहेत, 3 आणि 3 6 आणि 3 पार्टनर 9, असे 9 कॉलम आपल्याला त्या ठिकाणी गरजेचे आहेत. तर आपण बनवूयात ते. कसे घ्यायचं हे बघा, वर्डमध्ये इन्सर्ट टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 कॉलम, या रोज जितकं पाहिजे तितक्या. ओके, वरती दाखवतो पण ते डायमेन्शन 9 कॉलम अँड 4 रोज. डेट, पर्टिक्युलर्स, कॅश. बघा आता जे 3 लायबिलिटीज दिल्या तीनही अनसेक्युअर्ड आहेत, त्या तीनही कशात एकाच कॅटेगरी मधल्या आहेत त्या, म्हणून त्या तीनही अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणून येणार. आणि त्याच्यानंतर 3 पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल. ओके, सो ह्या पद्धतीने आपले कॉलम तयार होणार. आता अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये काय काय आपलं, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये आपलं मिसेस बीज लोन आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आहे. बिल्स पेबल आहेत. ओके, आणि पार्टनर मध्ये आपले 3 पार्टनर आहेत, ए, ओके, ह्या पद्धतीने आपले कॉलम तयार होतील. आपल्याला पर्टिक्युलर साठी जास्त जागा लागेल, त्याची अरेंजमेंट आपण इथे करतो आहोत.
ओके, हे झाले आपले कॉलम तयार. बरोबर, हे झाले कॉलम तयार. जर डेट काय तुम्हाला दिलेल्या नाहीयेत, डेट दिलेल्या नाहीत, आपण त्याला इन्स्टॉलमेंट फक्त टाकत जाणार आहोत. ओके, कॉलम बनवला, अदरवाईज तिथे तुम्हाला दिलेलं नाहीये. ओके, मग आता इथे कधी झालंय ते 31 डिसेंबर 2017 ला. म्हणून आपण इथे घेऊयात 1 जानेवारी 2018, नेक्स्ट इयरचा फर्स्ट डे. नेक्स्ट म्हणजे ज्या दिवशी डिझोल्युशन झाला त्याच्या पुढचा एक्झॅक्टली डे आपण त्या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे, इथे आपला फॉर्मॅट रेडी झाला. हा फॉर्मॅट अतिशय महत्वाचा, आपण किती काळजीपूर्वक करतो आहोत. बघा, मिसेस बीज लोन, इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता, याचा सेपरेट इंटरनल, कारण इंटरनल बघा तुम्हाला मी सुरुवातीला फॉर्मॅट तयार करून देत असताना पार्टनर्स लोन तुम्हाला मी काय केलं होतं, इंटरनल लायबिलिटीज म्हणून दिलेलं होतं. म्हणजे टप्पे होते आपले: प्रेफरन्शियल क्रेडिटर, त्यानंतर सेक्युर्ड क्रेडिटर्स, दे अनसेक्युर्ड क्रेडिटर, आणि नंतर इंटरनल पार्टनर्स लोन. आता हे मिसेस बी ही काय पार्टनर नाहीये, बी पार्टनर आहे पण मिसेस बी ही काय पार्टनर नाहीये, म्हणून ते अनसेक्युर्ड बनतं. काय बनतं? अनसेक्युर्ड बनतं. तेवढी मात्र त्या ठिकाणी त्याचं ते लक्षात घ्याल. त्या ठिकाणी बँक लोन असतं ते सेक्युर्ड झालं असतं. आता हे पर्सनल लोन आहे, पर्सनल लोन अनसेक्युर्ड मध्ये आपण त्या ठिकाणी घेतोय. ओके, मग आता इथे आपल्याला मार्जिन आपण लेफ्टला करून घेऊयात. बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. ओके, मग आता बघा बरं, आपण ऑब्झर्वेशन करूयात. बॅलन्स शीट मध्ये कॅशचा बॅलन्स किती आहे? 10,000 आहे. कॅशचा बॅलन्स दिलाय तुम्हाला 10,000. देन मिसेस बीज लोन दिलं तुम्हाला, मिसेस बीज लोन दिलं 14,000, क्रेडिटर 30,000 आणि 7,000. 14,000, 30,000 आणि 7,000. या पद्धतीने दिलं. ओके, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल आता आपण जनरल रिझर्व्ह ऍड करून ऍडजस्टेड कॅपिटल डायरेक्ट लिहूया तिथे. आपले एक स्टेप वाचूयात आपण इथे डायरेक्ट 72,000, 51,000, 46,000. नाहीतर मग तुम्हाला 64,000, 45,000 आणि 42,000 घेता येईल, पण जनरल रिझर्व्ह परत तुम्हाला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. ओके, दोन्ही पद्धतीने हे लिहायचं आणि परत जनरल रिझर्व्ह लगेच ऍड करून घ्यायचं, आणि म्हणजे खाली तुम्हाला कॅपिटलचा बॅलन्स दिसेल. ओके, किंवा मग डायरेक्ट तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलेलंच होतं तर डायरेक्ट ऍडजस्टेड कॅपिटल म्हणून 72,000, 51,000 आणि 46,000 घेतलं तरी चालतं.